हाय, हॅलो, नमस्कार. खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ जवळपास 8 दिवस झालेत बनवून, तरी अजून पोस्ट केला नव्हता. तर आज मी पोस्ट करणार आहे. तर व्हिडिओ काढलेला आहे 14 डिसेंबरला, कारण 15 डिसेंबरला माझ्या भाऊच्या मुलीचं बारसं होतं. तर बारसं म्हटलं की पाहुणे वाढले, शेजारी पाजारी वाढले, मग चिवडा तर काय 1-2 केजीचा होणार नाही. तर चिवडा बनवायचा होता 15 ते 20 केजीचा. तर मम्मी म्हणाली की आम्ही दोघे मिळून बनवूया का चिवडा. मी म्हटलो की मम्मी माझ्याच्याने का होणार नाही एवढा जास्त चिवडा बनवायला, कारण मला तेवढं जास्त बनवायला तर जमणार नाहीच. म्हणून मी सांगितलं की तू वहिनींना वगैरे बोलवून आण. तर मम्मीने काय केली, शेजारी जाऊन आमच्या चुलत बहिणींना बोलवून आणली. ह्या आहेत आमच्या उज्ज्वला वहिनी आणि माधुरी वहिनी आणि रुपालताई. तिघींनी मिळून आम्हाला चिवडा बनवायला हेल्प केली. रुपालताई थोडा वेळ लागून गेल्या. त्याच्यानंतर हा माधुरी वहिनी आणि उज्ज्वला वहिनी यांनी साध्या पद्धतीने चिवडा बनवला, पण इतका टेस्टी मस्त झाला ना, खूप छान चिवडा झाला. त्यांनी मला सांगितले की ताई तुम्ही काही करू नका, फक्त व्हिडिओ काढा, कारण त्यांनाही माहीत आहे मी व्हिडिओ बनवते आणि माझे व्हिडिओ त्यांना खूप आवडतात. मी शॉर्ट व्हिडिओ जे बनवते किंवा मोठे ब्लॉग बनवते ते सगळं काही त्यांनी बघतात. आणि ह्या ज्या वहिनी आहेत त्यांचं अजून एक चॅनल आहे दिव्या हुसरकर म्हणून, त्यांनी पण शॉर्ट व्हिडिओ बनवतात, त्यांनी पण खूप छान बनवतात. आणि इथं आमचा चिवडा बनवून रेडी व्हायला आला होता. इतका चिवडा, तरी फक्त अर्धा ते पाऊण तासात चिवडा बनवून रेडी होता. मस्त टेस्टी झाला होता. आमच्या गावाकडे एक चांगली पद्धत आहे की काही फंक्शन असलं तर शेजारी पाजारी येऊन लागतात आणि कुठलेही काम आहे ते 2 हातीचे 4 हात लागले की लवकर होते. असा आमचा चिवडा बनवून रेडी झाला होता. कसा झाला चिवडा तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.